मित्रहो नमस्कार. आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला माहित आहे, गेल्या आपल्या लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय संबंधांचा नेमका अर्थ काय आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्याख्या हा भाग आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. तेव्हा आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप नेमकं कसं आहे, व्हॉट इज द नेचर ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स, हा अतिशय महत्त्वाचा भाग आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भामध्ये आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी काही मुद्दे आपण यासाठी घेणार आहोत की त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण अधिक सोप्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिला अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो की आपल्याला माहित आहे, हॅन्स जे मार्गेंथानी असं म्हटलेलं आहे आणि आपण ह्याचा आधीही त्या संदर्भामध्ये विचार केलेला होता की सत्तेसाठी चाललेला संघर्ष आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रांमध्ये जास्तीत जास्त सत्ता अर्जित करण्याच्या दृष्टिकोनातून चाललेला जो संघर्ष आहे, हा संघर्ष आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे राष्ट्रांमध्ये चाललेला जो सत्तेसाठीचा संघर्ष आहे, हा संघर्ष नेमका कशा स्वरूपाचा आहे आणि त्याचे वेगवेगळे आयाम कशा स्वरूपाचे आहेत, या संदर्भामधला अभ्यास हा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये केला जातो. त्याचबरोबरीनं हा जो आंतरराष्ट्रीय संबंधाचा विषय आहे, ही जी विद्याशाखा आहे, या विषयाचा अभ्यास हा इंटरडिसिप्लिनरी स्वरूपाचा आहे. म्हणजे आंतरविद्याशाखीय स्वरूपाचा हा विषय आहे. या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला माहित आहे की इतिहास असेल, जिओग्राफी आहे, सोशोलॉजी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, ह्या संबंध, कल्चर आहे, या संबंध विषयांचा अंतर्भाव हा किंवा या संबंध विषयाच्या संदर्भामध्ये अनेक संकल्पना, अनेक संज्ञा, ह्यांचा उपयोग हा आंतरराष्ट्रीय संबंध समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठरतात. आणि म्हणून अनेकदा आंतरराष्ट्रीय संबंध यांचा अभ्यास करत असताना, राष्ट्रांमधील अभ्यास करत असताना आपल्याला अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, जिओग्राफी, कल्चर, ह्या संबंध विषयांचा त्या ठिकाणी आपल्याला मदत घ्यावी लागते किंवा त्या विषयांमधल्या अनेक संज्ञा आणि संकल्पना ह्या आंतरराष्ट्रीय संबंध समजून घेण्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान देताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा विषय, आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय हा आंतरविद्याशाखीय स्वरूपाचा आहे, तो इंटरडिसिप्लिनरी स्वरूपाचा आहे, असं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं तिसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाच्या संदर्भामध्ये आपण लक्षात घेण्याची गरज आहे, आणि तो म्हणजे राज्यसंस्था ही आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा अतिशय अतिशय प्राथमिक स्वरूपाचा घटक आहे असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे अगदी हॅन्स जे मार्गेंथा, क्विन्सी राईट, पामो पाकिन्स, डायक किंवा अनेक अलीकडच्या काळामधले सॅम्युएल हंटिंग्टन किंवा अनेक विचारवंत आंतरराष्ट्रीय संबंधामधले आपल्याला त्यांना लक्षात घ्यावं लागेल की ह्या सगळ्यांच्या चिंतनामध्ये राज्यसंस्था ही आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाच्या केंद्रस्थानी असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप समजावून घेत असताना आपल्याला हे प्रामुख्याने लक्षात घ्यावं लागते की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अगदी केंद्रस्थानी राज्यसंस्था, राष्ट्रराज्य किंवा राज्यसंस्था ही आहे. आणि राज्यसंस्थेच्या अनेक भागांचा, राज्यसंस्थेच्या विविधांगी अंगांचा अभ्यास आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये करीत असतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये प्रामुख्याने
आपल्याला असं दिसते की राष्ट्रांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास देखील आपण करत असतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप समजून घेत असताना आपल्याला हे लक्षात घेण्याची गरज आहे की आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करीत असताना आपण प्रामुख्याने ह्या विषयामध्ये राष्ट्रांमध्ये जे काही परस्पर संबंध एस्टॅब्लिश झालेले आहेत त्या परस्पर संबंधांचा त्यांच्या विविध अंगांचा, त्यांच्या विविध संबंधांच्या स्तरांचा, लेवल्सचा आपण अभ्यास या ठिकाणी करीत असतो. आणि म्हणून एक राष्ट्र जेव्हा दुसऱ्या राष्ट्राबरोबरचे संबंध प्रस्थापित करत असतंय तेव्हा त्याला अनेक बाजू असतात. एक राष्ट्र जेव्हा दुसऱ्या राष्ट्राबरोबरचे संबंध एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा एस्टॅब्लिश त्याचे संबंध होतात तेव्हा अनेक अंगांनी, अनेक बाजूंनी, अनेक स्तरांवरती हे संबंध प्रस्थापित होत असतात. आणि या सर्व अंगांचा आणि स्तरांचा अभ्यास, लेवल्सचा अभ्यास हा आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये करणं आवश्यक असतं. आणि त्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये या स्वरूपाचा अभ्यास होताना आपल्याला दिसतो. तद्वतच हा विषय आपल्याला विकासान्मुख विषय असलेला दिसतो, विकासोन्मुख विषय असलेला दिसतो. म्हणजे सतत 19व्या शतकाचा म्हणजे 19व्या शतकाचा उत्तरार्ध असेल किंवा 20व्या शतक असेल किंवा आता अलीकडे 21व्या शतकामध्ये आपल्याला असं लक्षात येते की उत्तरोत्तर आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा विकसित होत असलेला दिसतो. तो विकासोन्मुख आहे. म्हणजे अनेक पद्धतीने तो विकास करीत असलेला आपल्याला दिसतो. तो डेव्हलप होत असताना आपल्याला दिसतो. म्हणजे अगदी सुरुवातीच्या कालखंडामध्ये केवळ युरोपियन देशांपुरतं कॉन्सन्ट्रेट होऊन विशिष्ट विशिष्ट भागापुरताच राज्यसंस्थेचा तो अभ्यास जो केला जायचा तो आता अलीकडे पहिलं दुसरं महायुद्ध झाल्यानंतर तो अधिक विकसित होत गेला. आणि अलीकडे म्हणजे ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये आणि ग्लोबलायझेशनच्या नंतरच्या काळामध्ये तर आपल्याला असं दिसतं की ह्याचा अभ्यास, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विषय कक्षा ह्या वेगाने विस्तारताना आपल्याला दिसतात. आणि आता त्याचं अतिशय विस्तृत स्वरूप आंतरराष्ट्रीय संबंधाचं आपल्या समोर येते आहे. आणि या पुढल्या काळामध्ये देखील आंतरराष्ट्रीय संबंध हे उत्तरोत्तर विकसित होत असतील हे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागतं. कारण अनेक थिअरीज, अनेक अप्रोचेस वेळोवेळी अनेक आंतरराष्ट्रीय संबंधांच्या विचारवंतांकडून ते एस्टॅब्लिश होताना दिसतात. आणि वेगवेगळ्या अप्रोचेसनी, वेगवेगळ्या थिअरीजनी राष्ट्रांमधील संबंध समजून घेण्याचा प्रयत्न अनेक विचारवंतांकडून, अनेक अभ्यासकांकडून, अनेक स्कॉलर्सकडून होताना आपल्याला दिसतो. त्यामुळे हा विषय अतिशय विकासोन्मुख स्वरूपाचा विषय आहे हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करणं गरजेचं आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्याला आणखी एक लक्षात घेण्याची गरज आहे आणि तो म्हणजे राष्ट्रहित आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना सत्ता, म्हणजे राष्ट्रहित आणि सत्ता हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा गाभा असलेला आपल्याला दिसतो. आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करीत असताना आपल्या हे लक्षात येतं की राष्ट्रांमधील संबंध जेव्हा प्रस्थापित होत असतात किंवा राज्य संस्था इट इज द मेन ऍक्टर वी कॅन से विच इज प्ले अ व्हेरी क्रुशियल रोल इन अ इंटरनॅशनल पॉलिटिक्स. म्हणजे राज्य संस्था किंवा राज्य आपण ज्यांना म्हणतो ती राज्य जेव्हा इतर राज्यांशी आपले संबंध प्रस्थापित करीत असतात तेव्हा ते आपलं राष्ट्रहित बघत असतात. आपल्या राष्ट्राचं हित सुरक्षित करून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये जास्तीत जास्त सत्ता अर्जित करण्याच्यासाठी ते सतत संघर्षशील असतात. हे करत असताना आपलं राष्ट्रहित कुठेही धोक्यात येणार नाही, आपल्या राष्ट्रीय हिताला कुठेही नॅशनल इंटरेस्टला बाधा पोहोचणार नाही याची काळजी राज्य त्या ठिकाणी घेत असतात. आणि या संपूर्ण वर्तनाचा राज्यांच्या आपल्याला अभ्यास त्या ठिकाणी करावा लागतो. या दृष्टिकोनातून म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं
की ॲनालिटिकल आणि एम्पिरिकल स्टडी फॉर द थिअरी बिल्डिंग होताना दिसतंय. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना ज्या थिअरीज बिल्डअप केल्या जात आहेत त्याच्यामध्ये सॅम्युअल हंटिंग्टन असतील, केनेथ असतील, डेव्हिड हिल असतील किंवा स्टेनले हॉफमन असतील, हे सगळे जे विचारवंत आहेत, जे अभ्यासक आहेत, जे स्कॉलर्स आहेत आंतरराष्ट्रीय संबंधाचे, ते ॲनालिटिकल आणि एम्पिरिकल स्टडी करता आहेत फॉर द थिअरी बिल्डिंग. आणि मोर अँड मोर म्हणजे ज्याला म्हणू आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा अधिक स्वरूपाने विस्तृत करण्याचं काम आणि अजून डीप त्याचा अभ्यास करण्याचं काम हे अनेक अभ्यासक अशा पद्धतीचा ॲनालिटिकल आणि एम्पेरिकल स्टडी मेथडचा यूज करून ते करतायत. आणि ह्याचाही अभ्यास आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये करणं गरजेचं असतंय. तो आपण करत असतो. पण आपण हे देखील एक लक्षात घेतलं पाहिजे की म्हणजे मी जसं म्हणालो की हा विषय हा विकासोन्मुख स्वरूपाचा विषय आहे. याचं स्वरूपच विकासोन्मुख आहे. त्यामुळे साधारणपणे दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडापर्यंत आपल्याला असं दिसतं की एक पारंपरिक स्वरूपाने परंपरागत ट्रेडिशनल स्वरूपाने आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास होत असलेला आपल्याला दिसतो. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीनंतर आपल्याला असं दिसतं की रॅपिडली चेंजेस आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये येताना आपल्याला दिसतात. मीन्स त्याला आपण म्हणूयात की चेंजिंग नेचर ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स. अलीकडच्या काळामध्ये साधारणपणे दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडानंतर आंतरराष्ट्रीय संबंधांचं जे बदलतं स्वरूप आहे ते देखील आपण लक्षात घेण्याची गरज आहे. ते जे बदलतं स्वरूप आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने साधारणपणे आपल्याला माहित आहे की दुसऱ्या महायुद्धापर्यंत आंतरराष्ट्रीय संबंधांचं अभ्यासक क्षेत्र, अभ्यासाचं स्वरूप हे विकसित आणि प्रामुख्याने युरोप आणि पश्चिम केंद्रित स्वरूपाचं होतं. त्याच्यामुळे तिथे होणारा अभ्यास हा संपूर्ण जगावरती तो अप्लाय केला जायचा किंवा बाकी वसाहतीच्या राज्यांची दखल फारशी अभ्यासकांकडून, विचारवंतांकडून घेतली जात नसे, हे आपल्याला लक्षात येतं. पण दुसऱ्या महायुद्धानंतर ड्रास्टिक चेंजेस झाले आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि आपल्याला असं दिसतं की वसाहतीची जी राज्य ज्यांच्यावर साम्राज्यांचं हे होतं, म्हणजे साम्राज्याच्या टाचेखाली ती दबल्या गेलेली होती, त्यांच्या गुलामीमध्ये अडकलेली ही जे काही वसाहतीची राज्य होती, ह्या सगळ्या वसाहती फ्री झाल्या. एक साधारणपणे 1 दशकामध्ये कमी जास्त करून जवळपास 150 म्हणजे लॅटिन अमेरिकन, आफ्रिकन, आसियन अशा 3ही खंडांमधल्या जवळपास 150 देश हे स्वतंत्र झाले, ज्यांना आपण नवोदित राष्ट्र असं म्हणतो. आणि प्रामुख्याने या नवोदित किंवा तिसऱ्या जगाचा जो उदय झाला, या तिसऱ्या जगाची महत्वाची भूमिका आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये अधोरेखित व्हायला लागली. आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करीत असताना या तिसऱ्या जगाला दुर्लक्षित करून, त्यांना साईड बाय करून अभ्यासकांना आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास हा पूर्णत्वाला नेता येत नव्हता. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की तिसऱ्या जगाचा अतिशय महत्त्वाचा रोल आंतरराष्ट्रीय संबंधाच्या, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये तिसऱ्या जगाचाही प्रामुख्याने अभ्यास व्हायला सुरुवात झालेली होती, ज्याचा अभ्यास आपण आता करतो आहोत. त्याच्यानंतर हे जे चेंजिंग नेचर आहे याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की दुसरं महायुद्ध जवळपास संपुष्टात येत होतं आणि त्याच वेळी आपल्याला संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झालेली दिसते. युनायटेड स्टेट्स ऑफ ऑर्गनायझेशन 1945ला हे एस्टॅब्लिश झालेलं दिसतंय आपल्याला. परंतु संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना जेव्हा होत होती तेव्हा ह्या नवोदित राष्ट्रांचा उदय एकीकडे झालेला होता. आणि संयुक्त राष्ट्रासारखी, ज्याला नंतर संयुक्त राष्ट्र संघटना न म्हणता संयुक्त राष्ट्रे, युनायटेड नेशन्स असं आपण म्हणायला लागलो, तर या युनायटेड नेशन्स ची भूमिका देखील अतिशय महत्वाची आंतरराष्ट्रीय
संबंधाच्या संदर्भामध्ये निर्धारित झालेली आपल्याला दिसते. म्हणजे हळूहळू ज्याला विकासोन्मुख आपण असं म्हणतो, हळूहळू आंतरराष्ट्रीय संघटना जी की एका वैश्विक शासनाच्या भूमिकेमध्ये त्या संघटनेने असावं, त्या संस्थेने असावं, असा काहीसा सूर, अशी काहीशी अपेक्षा जागतिक जनमताकडून व्यक्त झालेली होती. जागतिक जनमताकडनं ती अपेक्षिली गेलेली होती. तर या संयुक्त राष्ट्राचा चार्टर असेल किंवा त्याच्या विभिन्न एजन्सीज असतील आणि वर्ल्ड पीससाठी ही जी काही संस्था काम करते, युनायटेड नेशन ज्या पद्धतीनं वर्क करते आहे त्याच्या एस्टॅब्लिशमेंटपासनं, ह्याचा देखील सांगोपांग अभ्यास हा आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये करत असतो. आणि म्हणून ही देखील एक ज्याला आपण चेंजिंग नेचर ऑफ द इंटरनॅशनल रिलेशन्स, त्याच्यामधला अतिशय महत्वाचा टप्पा म्हणून आपण ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. 1945 नंतर जगामध्ये आपल्याला माहित आहे 2 महासत्तांमध्ये जग विभागलं गेलेलं होतं आणि अशा अवस्थेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये देखील प्रचंड वेगाने गतीने त्या ठिकाणी डेव्हलपमेंट सुरू झालेली होती आणि त्याच्यामुळे सत्ता समतोलामध्ये देखील परिणाम झालेला होता. म्हणजे जगामध्ये ज्या देशाकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे त्या देशाकडे जास्तीत जास्त पॉवर ही कॉन्सन्ट्रेट व्हायला लागलेली होती आणि म्हणून आपल्याला 2 ध्रुवांमध्ये जग विभागलेलं आपण बघितलं आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जी शक्ती आहे ती जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता अर्जित करण्याच्यासाठी किती महत्वाची भूमिका निभावते हा देखील आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये अभ्यासाचा विषय त्या ठिकाणी बनलेला आपल्याला दिसतो. अनेक नंतरच्या काळामध्ये अनेक विभागीय संघटनांचा उदय झालेला होता. त्या रिजनल ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत या रिजनल ऑर्गनायझेशनचा देखील अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागला आणि म्हणून आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये ज्या रिजनल ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्या विभागीय संस्था आणि संघटना आहेत, ज्याच्यामध्ये अगदी युरोपियन युनियन असेल, साऊथ आफ्रिकन युनियन असेल किंवा इप्सा आहे, ब्रिमस्टेक आहे, आसियान आहे, सार्क आहे, ओपेक आहे, अपेक आहे, अशा स्वरूपाच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या विभागीय संघटना आहेत यांचा देखील अभ्यास आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये करायला लागलेलो आहोत. आणि नंतर म्हणजे आता आपण जेव्हा 1990 नंतर साधारणपणे जागतिकीकरणाची सुरुवात झालेली आपण बघतो आणि जागतिकीकरणाच्या सुरुवातीनंतर देखील आमूलाग्र पद्धतीने बदल आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये होताना आपल्याला दिसतात आणि हे जे बदल आहेत हे सगळे बदल आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाच्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी अंतर्भूत होताना आपल्याला दिसतात. म्हणजे आधी आपण द्विध्रुवीय जगाचा अभ्यास आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये प्रामुख्याने करत होतो. नंतर आपल्याला असं लक्षात येत होतं की 1990 नंतर जेव्हा सोव्हिएट युनियन कोलॅप्स झाला आणि आपल्याला असं दिसते की एक ध्रुवी स्वरूपाचं म्हणजे अमेरिकेच्या लीडरशिपमध्ये आपण म्हणू शकतो एक ध्रुवी युनिपोलर वर्ल्ड ऑर्डर त्या ठिकाणी अस्तित्वात आलेली आपल्याला दिसते. एक साधारण दशकभराच्या कालावधीमध्ये आपल्याला असं दिसते 90 ते 2000 पर्यंतचा कमी जास्तचा जर कालावधी आपण घेतला तर जग हे एकध्रुवी बनलेलं आपल्याला दिसतंय. अमेरिकेची लिडरशिप तेव्हा अतिशय स्ट्रॉंग झालेली होती असं आपल्याला दिसतंय. परंतु नंतर 2000च्या कालावधीनंतर आपल्याला असं दिसतंय की अनेक राष्ट्र ही इकॉनॉमिकली पॉवरफुल होताना समोर येत होती, ज्याच्यामध्ये ब्राझील असेल, कॅनडा आहे, त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिका असेल, युरोपमधले अनेक देश त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. फ्रान्स, UK, जर्मनी ही तर देश होतीच, पण त्याचबरोबरीनं आशियामध्ये जेव्हा आपण दृष्टिक्षेप टाकतो तेव्हा आपल्याला चीन आहे, जपान आहे, भारत आहे किंवा एशियन टायगर्स आहेत. हे देश, रशिया आहे आजचा, हे देश फिनान्शियली स्ट्रॉंग होताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून बरेचदा
आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सत्ता समतोल राखण्यामध्ये हे देश आपला अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करताना त्या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून आज बहुध्रुवीय जगामध्ये आपण एंटर केलेलं आहे आणि हे जे सत्तेचे जे बहुध्रुव निर्माण झालेली आहेत त्यांचा देखील अभ्यास आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये त्या ठिकाणी करीत असतो. मला असं वाटते की ह्या आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप समजून घेत असताना ज्या मुद्द्यांची आपण चर्चा केली या मुद्द्यांच्या आधारे आपण निश्चितपणाने आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप, द नेचर ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स हे चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकू, मला असा विश्वास आहे. आणि अशाच पद्धतीनं याच्या पुढचं जे आपलं लेक्चर असणार आहे त्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती, द स्कोप ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स या अतिशय महत्त्वाच्या भागावरती चर्चा करणार आहोत. तेव्हा मला असं वाटते की आपण या ठिकाणी थांबूयात. आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप समजून घेण्यामध्ये हे लेक्चर आपल्याला मदत करणारं ठरलं असेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.